न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ब्लिंकिट वेअरहाऊस मधील आंदोलनाला यश, पोलीस मध्यस्थीने कामगार पुन्हा सेवेत। कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील केतापार येथील ब्लिंकिट वेअरहाऊस मध्ये 8 जुलै रोजी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी अचानक करण्यात आलेल्या बदली, कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेले निर्णय तसेच कर्मचाऱ्यांशी होत असलेल्या कथित त्रासदायक वागणुकीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले होते। या प्रकरणात कामगारांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंगेश गमे, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती, भाजप पदाधिकारी शैलेश आसोले, शिशुपाल तुरकर तसेच शिवसेना विधानसभा अध्यक्ष राजू धार्मिक यांनी पुढाकार घेतला। 9 जुलै रोजी झालेल्या चर्चेदरम्यान पोलीस निरीक्षक मनोजजी काळबांडे यांनी महत्त्वाची मध्यस्थी करत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात समन्वय साधला। त्यानंतर आंदोलनामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला। कामगारांनी या निर्णयाचे स्वागत करत पोलीस निरीक्षक मनोजजी काळबांडे, सर्व लोकप्रतिनिधी व उपपदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। या मध्यस्थीमुळे कामगारांना दिलासा मिळाला असून वेअरहाऊसमधील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे। कळमेश्वर तहसील प्रतिनिधी मंगेश गमेची रिपोर्ट। नाही अशा मदत गॅप दिले का तुम्हाला? नाही कधीच नाही। काय करताय, 2 वॉर्निंग लेटर झाल्यानंतर तास काम करू द्या तिथं, त्याचं काय घेतलं आणि 4 घंट्याचा स्लॉट बुक केल्यानंतर हे 8 घंट्याचे 2 स्लॉट बुक करतात, त्यांना इझी पॅकेजिंग वाला काम देतात आणि हे जे रेग्युलर वाले लोक आहे यांना हमालीवर भिडवतात। कोण पाहिलं पाहिजे तर मेन जे यांचं काम आहे ना ते त्यांना लावत आहे आणि यांचे जे हमालीवाले काम आहे हे यांना लावतात। वेंडर मॅनेज करत असते। वेंडरचं फक्त एकच काम आहे, काहीच नाही करत। वेंडरचं फक्त जॉईनिंग घेणे काम आहे, तिकडे तुम्ही आतमध्ये काही पण करा। क्रॉस डिपार्टमेंटचं सांगितलं आम्हाला, क्रॉस डिपार्टमेंट मध्ये नाही करायचं आहे, आमचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्येच करायचं आहे सर। हे लोक शॉर्टिंग मध्ये क्रॉस डिपार्टमेंट मध्ये तर काम करावं लागणार आहे। जे काम तिथे कंपनीत सगळे करतील ते करून त्यांचं म्हणणं आहे ते करावं लागणार। सर शॉर्टेशन करायला सांगतात ना सर, एवढे भारी भारी कॅरेट आम्हाला उचलायला गाडीचं नाही सांगत आहे, तुमचं काय तुमच्या ताकदीच्यावर राहील का? मशिनरी सर केलाय आम्ही, मशिनरी नाहीये सर, इथे मशिनरी नाहीये, सगळं हाताने करावं। आम्ही बिलिंग रिटर्न मध्ये द्यायला पाहिजे, तुमच्या वेंडरला सांगायला पाहिजे सर, सगळं सांगितलं। यांनी काल आपली तक्रार, ज्यांच्यासोबत घडलं ते तक्रार मांडण्याचा सर्वाला अधिकार आहे। त्यांनी तक्रार मांडली पण हे जे दिलं आहे तुमची हे लाईन कट व्हायला महिलांचं जे आहे, महिलांना म्हणजे अधिकार नाही का आपली तक्रार द्यायचा? आणि त्यांनीच काल लिहून घेतलं तुम्ही तक्रार दिलाय का? हा सर, एचआर रूम मध्ये गेलते, 10 मुली काल त्या दिवशी ठेवलं ना त्यांनी, पूर्ण असं चक्रा मारून टाकले पण इग्नोर केलं सगळ्यांनी, सगळे हसत होते। म्हणजे असं काऊन केलं आम्हाला, क्रॉस डिपार्टमेंट काऊन असं तसं, म्हणजे असं का बरं केलं? एकदम सडन त्या संबंधी काही तक्रार असते तुम्ही पोलिसला द्यायला नाही ना सर। आता जसं कंपनीची टर्मिनेट करायचे, यांनी काही पण आवाज उचलला टर्मिनेट करायचे। आता सर काल लाईव्ह एक्झाम्पल, यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांची तब्येत ठीक नाही, यांना चेअर दिली होती तर चेअर त्यांच्याकडून काढून घेतली, सिक्युरिटी गार्ड घेऊन गेला आणि यांना मग 10 मिनिटावर चक्कर येऊन पडल्यात त्या, सगळं आम्ही चुकून गेला आतून, अशी यांची पोझिशन गोष्टी वेंडरला द्यायला। सर त्यांना 8 वाजतापासून 1 वाजेपर्यंत इथे राहिले, त्यांना पाणी सुद्धा नाही पाजलं आणि त्यांच्यासाठी सिक्युरिटी गार्ड तुम्ही पाहत नाही का? आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही त्यांच्या मुद्द्यात समर्थन मांडला होता, नाही म्हटलं